माझं काम तसं नाही आहे. माझं वेळ काढूपणाचं काम नाही आहे माझं. मी आधीच सांगितलेलं आहे की आठवड्याभरामध्ये वेळ देऊ. मीटिंग 100% या आठवड्याभरामध्ये होईल येणार आहे. नाही, मला तसा अधिकार नाही आहे. तुम्हाला रोहनला माहिती आहे, मी इथे असं बसल्या बसल्या मी पण मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एसपीना निर्देश असतील ते त्या ठिकाणी देतो. मी जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांना काही निर्देश बघतो, नंतर मी जाऊन बोलतो आणि जे जे या ठिकाणी शक्य असेल ते या ठिकाणीच करू. पण एक 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय समोर चर्चा होऊन ते प्रश्न सोडतील. छोटे मोठे सगळेच. ठीक आहे. धन्यवाद गिरीश भाऊ. गेल्या 5 दिवसापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाशर्त विनाअट कर्जमाफी मिळावी आणि 2024-25चा हक्काचा पीक विमा मिळावा यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो. आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले. त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे. आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू. अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ. बैठक होऊन काय मार्ग निघतो. 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलनं सुरूच राहतील. आम्ही थांबणार नाही. लढाई संपलेली नाही, लढाई जारी रहेगी. पण सरकारसोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे. त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे. किमान या आंदोलनामुळं सरकार चर्चेला तयार झालं, आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे. नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल.